हे आपण जे म्हणतोय की 249 लोक सध्या कार्यरत आहेत. 289 बरोबर. मला सांगा साहेब, याच्या पूर्वी आपण बायोमेट्रिक पद्धतीमध्ये हे कामगार येतात की नाही याची आपण पहिला पाहणी करत होतो. मला असं वाटतं त्यांना आपण वॉच वगैरे पण दिले होते की जेणेकरून तो कामगार कुठे काम करतोय. ठीक आहे ना साहेब? नाही, ते वॉच हे फक्त आपलं परमनंट दृष्टिकोन एवढाच आहे की 289 कामगार जे आपले आहेत ते सध्या स्थितीमध्ये किती लोक काम करतायत. कारण की माझा असा आरोप आहे की याच्यापैकी निम्मे पण लोक काम नाही करत आणि नाक्यावरून डेली बेसिसवर काही लोकांना ही कामं दिली जातात आणि त्यांची हजेरी मारली जाते. त्याच्यामुळे माझा पूर्ण आरोप आहे या ठिकाणी की हे जे फवारणीचं काम आहे ते पूर्ण 26 UHP मध्ये नवी मुंबईमध्ये कुठल्याही एका प्रभागामध्ये किंवा कुठल्याही एका UHP मध्ये व्यवस्थित होत नाही. आज आपण म्हणताय डेंग्यूचे पेशंट कमी झाले, मलेरियाचे पेशंट कमी झाले. साहेब, कागदावर आकडे सांगणं सोपं आहे, परंतु ज्या पद्धतीमध्ये स्थानिक रहिवाशांना, नागरिकांना, नवी मुंबईच्या नागरिकांना जो त्रास होतोय ना साहेब, आज आमच्याकडे तक्रारी येतात. आज आपले हे जे कामगार आहेत, आपण म्हणतो हे काम करतात, फॉगिंग करतात, हे करतात साहेब, हे सिलेक्टेड ठिकाणी जातात. कधीतरी आमच्या घराजवळ येतील आणि आम्हाला दाखवतील आम्ही आलेलो, आमची सही घ्यायला आमच्या घरी येतील. त्याच्या व्यतिरिक्त ही लोक व्यवस्थित काम करत नाही. लोकांचा पूर्णपणे या बाबतीत रोष आहे की ही लोक व्यवस्थित काम करत नाही. आणि आपण म्हणता की सर्टिफाय करून घेता तुम्ही जे काही केमिकल, जे काही गोष्ट मेडिसिन याच्यासाठी लागतात, परंतु साहेब याचा आपल्याला अनुभव आहे का की खरंच या गोष्टी ज्या होत आहेत ते योग्य होत आहेत. आता मला सांगा साहेब, हे जे काम चाललंय त्याच्यावर नियंत्रण कोणाचं आहे? तुमचं आहे? आपल्या प्रत्येक UHP मध्ये एक हेल्थ असिस्टंट असतो. तो याच्यावरती या सगळ्या कामावरती देखरेख करत असतो आणि त्या हेल्थ असिस्टंटच्या उपर आपले वैद्यकीय अधिकारी जे आहेत प्रत्येक UHPचे, ते या कामावरती देखरेख करत असतात. सर, माझं असं म्हणणं आहे की याच्यावर एक कमिटी नेमा ना, म्हणजे व्यवस्थित हे काम आमच्या समोरही सादर होईल, आम्हालाही लोकांना सांगता येईल. कसं होतंय साहेब, काम हे व्यवस्थित होत नाही. आणि माझा दुसरा आरोप असा आहे की संबंधित ठेकेदारांनाच हे वारंवार काम दिलं जातं, तोच ठेकेदार रिपीट होतो. आता तर तुम्ही मुदतवाढीला आणलंय, सन्मान्य सदस्यांनी सांगितलं की मुदतवाढ देण्यापेक्षा त्याच्यावर आपण 5 वर्षाचा किंवा 10 वर्षाचं एकत्रित आणा. ठीक आहे, 5 वर्षाचं एकत्रित आणलं जसे माझे महापौर म्हणाले, परंतु जर तो ठेकेदार त्या ठिकाणी असंवेदनशील असेल, असमर्थ असेल ते काम करण्यात, मग काय करणार आपण? ठीक आहे, आपण जी समितीबद्दल बोलू त्या समितीचा नक्कीच विचार केला जाईल आणि सभागृहात स्वागत केलं जाईल. आणि आतापर्यंत आपण म्हणताय ना की जर एखादा ठेकेदार काम करत नाहीये किंवा त्याचं काम असमर्थ तो ठरतोय, आपण म्हणाले त्यांना आपण दंड ठोठावता. अशा किती लोकांना आजपर्यंत दंड ठोठावला आणि तो किती ठोठावलाय? एक्झॅक्टली की दंड ठोठावला याची मी माहिती सभागृहास नक्कीच देईन. पण आपण जे काही त्रुटी आढळतात सदर कंत्राटदाराकडनं, त्या कंत्राटाला आपण नक्कीच दंड लावतो आणि किती आतापर्यंत दंड आकारलेला आहे त्याची माहिती सभागृहास अवगत केली जाईल. अजून शेवटचा प्रश्न साहेब, हे जे टेंडर प्रोसेस होते ना, ह्याच्यामध्ये माझा असा आरोप आहे की अटी शर्ती संबंधित ठेकेदारांच्या मनाप्रमाणे लावल्या जातात. याच्यामध्ये अशा अटी शर्ती लावा की जेणेकरून चांगला ठेकेदार सुद्धा याच्यामध्ये पार्टिसिपेट करू शकतो. त्याचा सुद्धा नक्की विचारावा. मागच्याच अटी शर्ती घेऊन आपण संबंधित 20-25 वर्षापासून त्याच ठेकेदारांना आपण कंटिन्यू करतोय वेगवेगळ्या नावाने. 10-12 एजन्स्या खोलून ठेवलेल्या आहेत वेगवेगळ्या नावाने. 25 वर्ष 20 वर्षापासून हीच लोक काम करतायत का? अटी शर्ती त्याच आहेत. त्याच्यामुळे आपण अटी शर्तींचा सुद्धा याच्यामध्ये विचार विनिमय करून अटी शर्ती पण याच्यात बदलून नवीन चांगल्या ठेकेदारांना सुद्धा संधी मिळेल याचा प्रयत्न आपण करावा. नक्कीच आपल्या सूचनांचं पालन केलं. धन्यवाद. सभागृहात अकाउंटेबिलिटी असली पाहिजे. मी तर कधी फॉरनी